मॅरेज लाईन जी आहे ना ती दाखवते की आपलं रिलेशन कसं राहणार, लग्न होणार का, पहिली गोष्ट म्हणजे कुठल्या वर्षी होणार, ते टिकणार का, सेपरेशन होणार, डिवोर्स होणार. त्याच्याबरोबर एक असते हार्टलाईन. पण इथं मला एक विचारावं असं वाटतं की जर समजा ती घटना जर तुमच्या आयुष्यात लिहिलेली आहे तर ती आपण टाळू शकतो. ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का, डिवोर्स होणार का किंवा सेपरेशन होणार का हे हातात योग असतातच. पण जसं मी तुला म्हटलं ना की योग आहेत आणि योगाला प्रयत्न करणं पण आवश्यक आहे. तर मी एक मागच्या पण एका पॉडकास्टला मी स्टेटमेंट केलं होतं की तुमच्या हातामध्ये जर लग्नाचं सुख असेल ना तर असणार, नसेल तर नसणार. मग तुमची कुंडली जुळो की न जुळो. तर माझ्या आणि माझ्या बायकोची कुंडली जुळत नाही, पण आम्ही सक्सेसफुली मॅरिड आहोत. ॲक्च्युली सूर्यरेषा जी आहे ना ती साधारणतः पॉलिटिक्समध्ये पुढे जाण्यासाठी किंवा गव्हर्नमेंटच्या मोठ्या लेवलच्या पोस्टवरती जाण्यासाठी आवश्यक असते, फेमस होण्यासाठी आवश्यक असते. आणि सूर्याची लाईन जर नीट नसेल ना तर पॉलिटिक्समध्ये खूप प्रयत्न करू पण अगदी थोडक्यासाठी मार्जिनने ती व्यक्ती हारू शकते. आणि तो अंगठा साधारणतः ज्या माणसाचं क्रिमिनल माइंड असतं ना त्याचा एक विशिष्ट शेप आहे त्याचा. आणि हेडलाईन जी आहे ना त्याचा पण एक विशिष्ट शेप असतो. कारण मॉडर्न खूप लोक हसतात की काय म्हणजे अंधश्रद्धा पसरवतात असं पण मला कॉमेंट येतात. पण मी स्वतः ॲक्च्युली इकॉनॉमिक्सचा प्रोफेसर आहे. अंधश्रद्धा करणारा माणूस स्वतःच नव्हतो मी कधी. आणि त्या व्यक्तीच्या हातामध्ये वयाच्या 30 वयाच्या 60 प्रचंड त्याची उन्नती असायला पाहिजे. तो आत्ता वयाचे 42 वर्ष माझ्याकडे आला आहे. आणि 42 वर्ष तो माझ्याकडे आल्यावरती मी त्याला पहिल्यांदा त्याचा हात बघितला मी त्याला कुठलंही प्रेडिक्शन दिलं. मी त्याला असं म्हटलं की सर तुमच्यावरती तंत्रमंत्र झालं आहे. आता तुमच्यासाठी एक टास्क आहे शेवटचा की माझा हात एकदा चेक करायचा आणि एखादी गोष्ट कुठली तरी आमच्या ऑडियन्स समोर लाईव्ह तुम्हाला सांगायची. बरं, ओके, हात बघू.